नमस्कार फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आहे माझा हा पहिला ब्लॉग आणि आजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या विदर्भ स्पेशल सळ्याचं आळण. थंडीचे दिवस आहेत, हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये विदर्भामध्ये किंवा आमच्या नागपूर भंडारा साईडमध्ये म्हणता येईल सळे इतक्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात की हर दुसऱ्या दिवशी एक दोन दिवस झाले की किंवा प्रत्येक 2 दिवसानंतर आमच्याकडे सळ्याचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. तर त्यातला मी पहिला पदार्थ करणार आहे सळ्याचे आळण. तर चला बघूया सळ्याचं आळण. मग सगळ्यांना आधी प्रश्न पडला असेल की सळे म्हणजे काय. तर चला मी तुम्हाला दाखवते सळे म्हणजे काय. तर सळे म्हणजे हे तुरीच्या शेंगा. तुरीचे जे शेंगांचे दाणे असतात त्यांना म्हणतात सळे. तर आता आधी आपण या शेंगांमधनं सगळे दाणे काढून घेऊया आणि मग पुढची रेसिपी बघूया. तर ह्या तुरीच्या दाण्यांना म्हणतात सळे, तुरीचे सळे. तर आपण याचं करणार आहोत आळण. आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊया. आपला कांदा छान बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत 2 टोमॅटो, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आपण आता आधी यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत. नळाखाली वाहत्या पाण्यावर आपण छान टोमॅटोज आणि हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत. टोमॅटोंना आपण आता बारीक कापून घेऊया. आळण जे आहे ते आंबट छान वाटतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 3सुद्धा टोमॅटो घेऊ शकता, पण मी 2 घेतलेले आहेत. टोमॅटोला बारीक कापून घेऊया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी कट करून घेते आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अधिक मिरच्यासुद्धा घेऊ शकता, पण माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे मी 4च मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या कापून झाल्या आहेत. आता मी लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेते आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि थोडा जिरा. आता यांना ठेचून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता, पण मला खलबत्त्यात वाटलेलं आवडतं म्हणून मी खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे जिरा आणि लसूण. तर आता आपलं हे साहित्य तयार आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण, जिरा. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. एका पातेल्यात गॅसवर पाणी गरम करत ठेवूया आणि त्यात टाकूया तुरीचे दाणे. तुरीचे दाणे पाण्यात टाकल्यावरती त्यात जे खराब कीड लागले दाणे आहेत ते वर तरंगत येतात, ते आपण काढून घ्यायचे. दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण फोडणीची तयारी करूया. कढईला छान गरम होऊ देऊया. कढई तापली आणि एका साईडला आपले दाणेसुद्धा बॉईल होत आहेत. कढईत आपण 2 चमचे तेल टाकूया अंदाजे. आपली कढई गरम झालेली आहे. त्यात आपण आता जिरं टाकूया, मोहरी. जिरा मोहरी छान तडतडली की पुढे जायचं. मोहरी आपली तडतडत आहे. जिरा. आता आपण यात टाकणार आहोत कांदा, हिरवी मिरची. कांदा जरा लालसर परतून घेऊया आधी आपण. खूप जाळायचं नाही आहे, बस ट्रान्सपरंट होऊ द्यायचं आहे. आता टाकूया मिरची. कांदा आणि मिरची छान फ्राय होऊ देऊया. त्यानंतर आपण जे जिरा आणि लसूणची ठेचून पेस्ट केली होती ती टाकूया. ही पेस्ट टाकूया. मी खलबत्त्यामध्ये वाटली, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. आता लसूण, कांदा आणि मिरची यांना छान एकजीव होऊन परतून होऊया. हे आपलं परतवून झालेलं आहे खरपूस. इकडे आपले दाणेसुद्धा बॉईल होत आहेत छान. एका साईडला फोडणी आणि एका साईडला दाणे. आता आपण या दाण्यांचा गॅस बंद करून देऊया.
आणि आपण हे आता टोमॅटो कांद्यामध्ये टाकूया. हे टोमॅटो आपल्याला छान शिजू द्यायचे आहेत. अर्धवट कच्चे टोमॅटो नकोत. छान त्याची स्मूदी झाली पाहिजे, त्या पेस्ट झाली पाहिजे. तेव्हापर्यंत आपण यात टाकण्यासाठी बेसन पाणी टाकून मिक्स करून घेऊया. तुम्ही बेसनाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. पाणी टाकून मी याची छान पेस्ट करून घेते. गुठळ्या नको राहायला म्हणून छान मिक्स करून घेऊया. यात एकही गाठ नको राहायला बेसनमध्ये. आणि हे दाणे आपण आता चाळणीमध्ये काढून घेऊया. दाणे इकडे थंड होत आहेत. आता ह्या दाण्यामध्ये आपण ह्या फोडणीमध्ये आपण आता छान मसाले टाकूया. आपले टोमॅटो हे मस्तपैकी शिजलेले आहेत. सर्वप्रथम आपण त्यात टाकूया हिंग, अर्धा चमचा हळद, चवीपुरती किंवा रंगापुरती आपण थोडं तिखट टाकणार आहोत. जर तुम्हाला अधिक तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता. मी थोडंसं रंगापुरतीच फक्त थोडंसं पाव चमचा तिखट टाकलं आहे आणि थोडा गरम मसाला. आता आपण या चटणीला छान शिजू द्यायचं आहे. चटणी छान शिजली की त्यात आपण टाकणार आहोत आता दाणे, म्हणजेच सळे. आता आपण हे बॉईल केलेले दाणे आपण त्या चटणीमध्ये टाकणार आहोत. आता आपण यांना 5 मिनिटं शिजू देऊया. थोडी वाफ काढूया. आणि आता आपले दाणे झालेले आहेत. आणि आता आपण टाकणार आहोत आपण जे पेस्ट केलं होतं ते बेसन. छान मिक्स करून घेऊया. गॅस कमी करायचा. आणि यात आपण आता चवीनुसार आपल्या अंदाजेप्रमाणे मीठ टाकायचं. यात आपण पाणीसुद्धा टाकणार, त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं अधिक चालतं. छान मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपण टाकूया पाणी. पाणी थोडं जास्तीच टाकूया, कारण ते आटतं आणि बेसन शिजायला जास्ती पाणी लागतं. पाणी टाकलेलं आहे मी बऱ्यापैकी. असं दिसताना पातळ हे दिसतंय, पण हे शिजल्यानंतर छान घट्ट येतं, त्यामुळे ते छान लागतं. आपण आता यांना शिजू देऊया. 1-10 मिनटं शिजू देऊया, वाफ काढूया. आपलं हे छान आळण शिजलेलं आहे बघा. आता घट्ट झालं आहे. मगाशी पातळ होतं. मी मगाशी इतकं पाणी टाकलं होतं, आता हे एवढं आटून एवढं कमी झालेलं आहे. आपलं हे आळण आता रेडी आहे. मस्त वास सुटला आहे. खदखद असा आवाज येतोय. यात आपण आता टाकणार आहोत कोथिंबीर. गॅस बंद करून आपण त्यात टाकूया आता कोथिंबीर. इथे माझं हे छान तुरीच्या दाण्याचं म्हणजे सळ्याचं आळण तयार आहे. आळण तयार आहे. गरमागरम भात तयार आहे. आळण आणि भात इज द बेस्ट कॉम्बिनेशन. आहा हा. चला तर खाऊन बघूया कसं झालंय. तसं बघता हे आळण चपाती आणि भाकरीसोबतही छान लागतं, पण गरमागरम भातासोबत जी मजा आहे ना ती निराळी. मला ती शब्दातही सांगू शकत नाही. तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा सळ्याचं आळण. आणि तुम्हाला माझा हा पहिला रेसिपी ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.